सप्तरंग क्लास 3 मराठी विषय, त्यामधील पाठ क्रमांक 2 स्वातंत्र्याची किंमत या पाठामध्ये आपल्याला काय गोष्टीद्वारे स्वातंत्र्याचं महत्त्व समजावलं आहे ते आपण आज या गोष्टीमध्येच पाहूया. रस्त्यावर गर्दी जमली होती. एक पक्षीविक्या पिंजऱ्यात विविध पक्षी घेऊन आला होता. ते पक्षी तो विकत होता. वेगवेगळ्या रंगांचे पक्षी बघण्यासाठी ती सारी गर्दी होती. गर्दी जमली होती म्हणजे अनेक लोक जमले होते. बरं, कशासाठी जमले होते? तर एक पक्षी विकणारा तिथे आला होता आणि त्याने पिंजऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तो विकण्यासाठी घेऊन आला होता. म्हणजेच एका प्रकारचे पक्षी नव्हते, तो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते, वेगळ्या रंगांचे होते, वेगळ्या जातीचे होते. आणि हे वेगळ्या रंगांचे पक्षी पाहण्यासाठी तेथे लोक जमली होती. तुम्हाला ते पिंजरा दिसत आहे बघा चित्रामध्ये, आणि त्या पिंजऱ्यामध्ये जे तुम्हाला उडताना दिसत आहेत ते आहेत पक्षी. एक वयस्कर थकलेला माणूस तेथे आला. वयस्कर म्हणजे म्हातारा, ओल्ड मॅन. त्याची दाढी पांढरी शुभ्र झाली होती. त्याचे नाव होते सुजान सिंह. त्या ओल्ड मॅनचं नाव काय होतं? सुजान सिंह. त्याला शत्रू सैन्याने पकडल्यामुळे तो 30 वर्षे तुरुंगात घालून आपल्या घरी परतत होता. म्हणजे 30 वर्षाची तुरुंगाची शिक्षा झाल्यानंतर आता त्याला घरी सोडलं होतं आणि तो आता घरी चाललेला असताना त्याला काय दिसतंय ते आपण बघूया. तर आधी सुजान सिंह हा एक शूर सैनिक होता. सुजान सिंह कोण होता? तर एक शूर सैनिक. परंतु लढाईत तो शत्रूच्या हाती सापडला. म्हणजे शत्रूने त्याला पकडलं होतं आणि पकडून त्याला तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तुरुंगात नाना परीने त्याचा छळ झाला होता. नाना परीने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याचा त्यांनी छळ केला होता. या 30 वर्षात त्याला कोणतीच माहिती घराविषयी नव्हती आणि तो युद्धात कामी आला असावा अशी वार्ता गावात त्याच्याविषयी पसरली होती. युद्धात कामी आला म्हणजे युद्ध चालू असताना तो मरण पावला असेल अशी वार्ता, म्हणजे अशी बातमी गावामध्ये पसरली होती. म्हणजे गावच्या लोकांना असं वाटलं होतं की सुजान सिंह हा युद्धामध्ये आता मरण पावलेला आहे, तो काही परत येणार नाही. मग रस्त्यातून घरी जाताना त्याला एक खूप गर्दी दिसली. त्याने गर्दीत डोकावले. पिंजऱ्यातील पक्षी पाहून सुजान सिंहला आपल्या कारावासाची आठवण झाली. कारावास म्हणजे तुरुंगात राहणे. मग तो जे तुरुंगात राहिलेला होता ते दिवस त्याला आठवले आणि त्या पक्षाविषयी त्याला दया आली. कारण त्याला माहीत होतं तुरुंगात जर आपल्याला ठेवल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही आणि मग कसा त्रास होतो हे सगळ्याचा अनुभव त्याने घेतला होता आणि त्यामुळे त्याला पक्षाविषयी वाईट वाटलं, त्यांची त्याला दया आली. मग त्याने काय केलं तर त्याने पक्षी विक्याला सर्व पक्ष्यांची किंमत विचारली, म्हणजेच प्राईज विचारली आणि त्याने ते सर्व पक्षी खरेदी केले. लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले की ह्याने सगळे कसे काय पक्षी बरं विकत घेतले आणि कशासाठी घेतले असतील. मग त्याने तो पिंजरा हातात घेतला आणि त्या सर्व पक्ष्यांना पिंजऱ्यातून त्याने मुक्त केले. मुक्त केले म्हणजे त्या पिंजऱ्यातून त्याने त्या सर्व पक्ष्यांना सोडून दिले. लोक सुजान सिंहकडे कौतूहलाने पाहू लागले. हा माणूस वेडा आहे की काय असेच त्यांना वाटले असावे. पण सुजान सिंहाने गुलामीतील दुःख अनुभवले होते. ते जेव्हा तुरुंगात होते तेव्हा तुरुंगात किंवा एका पिंजऱ्यात अडकल्यानंतर मनाची काय अवस्था असते हे त्यांना माहीत होतं. कारण स्वातंत्र्याचे मोल त्याला उमगले होते. उमगले म्हणजे समजणे, अंडरस्टँड होणे. स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम. त्यांना माहीत होतं की आपल्यासाठी फ्रीडम किती महत्त्वाचं आहे आणि जर नसेल आपल्याला फ्रीडम तर आपलं जीवन कसं दुःखमय होतं हे त्यांना समजलं होतं. म्हणून त्यांनी काय केलं होतं, त्या पक्ष्यांना पण मुक्त केलं होतं आणि त्या पक्ष्यांना मुक्त केल्यामुळे त्यांना आता खूप बरे वाटले होते. मुलांना तुम्हाला गोष्ट समजली असेल, स्वातंत्र्याचे महत्त्वही समजले असेल आणि हे जे शब्दार्थ आहेत ते तुम्ही आता नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आता आपण थोडंसं प्रश्न उत्तरे पाहूया. बघा, प्रश्न जो पहिला आहे की एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा आपण बघूया. रस्त्यावर गर्दी कशामुळे झाली होती? पक्षी विक्या विविध पक्षी घेऊन आला होता
आणि वेगवेगळ्या रंगाचे पक्षी बघण्यासाठी सारी गर्दी झाली होती. दुसरा आहे, सुजाण सिंह किती वर्षे तुरुंगात होता? तर सुजाण सिंह 30 वर्षे तुरुंगात होता. गावात कोणती वार्ता पसरली होती? वार्ता म्हणजे बातमी, की सुजाण सिंह युद्धात कामी आला असावा अशी वार्ता पसरली होती. लोक सुजाण सिंहकडे आश्चर्याने का पाहू लागले? सुजाण सिंहने सर्व पक्षी खरेदी केल्यामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. आता आपण पाहूया रिकाम्या जागी योग्य शब्द बरा, जे आपल्याला पाठ्यपुस्तकातच शोधून घ्यायचे आहेत. ते पक्षी तो विकत होता. त्याची दाढी पांढरी शुभ्र झालेली होती. सुजाण सिंह हा शूर सैनिक होता. ते सर्वच पक्षी खरेदी केले. स्वातंत्र्याचे मोल त्याला उमगले होते. आता आपण विरुद्धार्थी शब्द बघूया. पांढरा, काळा, शत्रू, मित्र, खरेदी, विक्री, मुक्त, बंदिस्त, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, आठवण, विस्मरण. आता आपल्याला या पाठ्यपुस्तकाखाली चुकी बरोबर हाही प्रश्न दिलेला आहे, तो आता आपण इथेच पाहूया. पक्षी विकणाऱ्याच्या पिंजऱ्यात पोपट होते. पक्षी विकणाऱ्याच्या पिंजऱ्यात पोपट होते का? नाही, तर वेगळ्या प्रकारचे पक्षी होते, म्हणून याचं उत्तर येणार आहे चूक. सुजाण सिंह 20 वर्षे तुरुंगात होता. 20 वर्षे होता का? नाही, तर तो 30 वर्षे होता, त्यामुळे याचंही उत्तर येणार आहे चूक. पिंजऱ्यातील पक्ष्यांना पाहून त्याला तुरुंगाची आठवण झाली. बरोबर. कारावास म्हणजेच काय? तर तुरुंग. पुढे आहे, सुजाण सिंहाला पक्ष्यांचा राग आला. पक्ष्यांचा राग आला का त्याला? नाही, तर सुजाण सिंहाला पक्ष्यांची दया आली होती, त्यामुळे हे येणार चूक. मुलांनो, तुम्हाला प्रश्न उत्तरे समजली असतील तर आता हे तुम्ही नोटबुकमध्ये चांगल्या अक्षरात लिहा. धन्यवाद.